नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण 34 साइजच्या प्रिन्स कट ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत। अस्तरच्या ब्लाउजचं आपण हे कटिंग करत आहोत। तरी तुम्ही अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्हीही घेतलेला आहे आणि 34 साइजच्या प्रिन्स कट ब्लाउजचं आपण इथं आता कटिंग करणार आहोत। तर अगदी सोपी पद्धत आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल आणि हा ब्लाउज शिवून सुद्धा पटकन होतो। याच्या स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा। आणि व्हिडिओ खूप यूजफुल आहे, जे नवीन आहेत त्यांना सुद्धा पटकन लक्षात येईल, कमीत कमी मापामध्ये इथं मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करणार आहोत। त्याच्या अगोदर हा ब्लाउज पीस बघा, या पद्धतीचा हा ब्लाउज पीस आहे। तर आता आपण सर्वात पहिल्यांदा डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करायचं आणि नंतर मग ब्लाउज पीसचं कटिंग करायचं आहे। तर इथं अस्तर जो आहे तो इथं मी 80 सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे। 34 साइजच्या ब्लाउजसाठी 80 सेंटीमीटरचा अस्तर हा पुरतो, अगदी व्यवस्थित पुरतो, कुठेही कमी जादा काही होत नाही। तर इथं फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे बघा मी। अस्तर जो आहे जेवढा आपल्याला लागेल, म्हणजे फोल्ड करताना काय काळजी घ्यायची, तर आपल्या छाती मापाचा 14 + 2 इंच म्हणजे टोटल किती झालं 8.5, 9.5 आणि 10.5, 2 इंच ॲड केल्यावरती किती झालं 10.5। तर जवळपास तेवढं फोल्ड केलेलं कापड जे आहे ते 10.5 ते 11च्या आसपास असावं, म्हणजे आपल्याला मापे टाकताना तेवढं अंतर पुरतं पण आणि कापड आपलं जास्त वाया जात नाही। तर इथं असं चेक करून घ्यायचं टेपनं, म्हणजे कापड जास्तच फोल्ड झालं आहे का ते। जर जास्त फोल्ड झालेलं असेल तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कमी करून घ्यायचं। व्यवस्थित हाताने असं सरळ करायचं आणि बंद बाजूला आपण पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। तर या ब्लाऊजची तयार उंची 13.5 आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी, तर टोटल 14.5 इंचावरती इथं मी आता मार्किंग करणार आहे। तर जेवढी पण तुमच्या ब्लाऊजची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आणि सर्वात पहिल्यांदा आपण इथं हा पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे, ब्लाऊजचा पाठीमागचा भाग। आणि इकडे पण मग 14.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे 2 पॉईंट जे आहेत ते लाईन ड्रॉ करून जोडून घ्यायचे बघा इथं या पद्धतीनं। त्याच्यानंतर आता काय करायचं, तर या ब्लाऊजचं आता आपण पुढची मापे टाकणार आहोत। तर शोल्डर घेतलेला आहे इथं 5.5, खालच्या साईडला सुद्धा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपण ही जी मुंड्याची जी रेष ओढतो ती तिरकी जात नाही। तर मुंडा 6 घेतलेला आहे, या साईडला सुद्धा 6 इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथं बघा छाती मापाचा 14 आहे आपला 8.5, 8.5 + 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 10.5, म्हणून 10.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली आणि इथून पण खाली बघा आहे अशी एक लाईन ड्रॉ मी करून घेतलेली आहे। तर इथं आता कमरेचा 14 + 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, कमरेचा 14 आहे आपला 7 + 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता इथं कॉर्नरपासून 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर गळा रुंदी इथं 2.25 घेतलेली आहे। पाठीमागचा जो गळा आहे, तयार गळा जो आहे तो 9 आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 9.5 इंचावरती इथं मी मार्किंग करत आहे। खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 घेते, म्हणजे गळा जो आहे तो पसरून छान असा होईल, जुळका वगैरे होणार नाही। तर हा इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। वरच्या साईडला गळा रुंदी आपण किती घेतली 2.25 आणि खालच्या साईडला घेतली 2.5 ते 2.25। तुम्हाला जास्तच गळा पसरून पाहिजे असेल तर 2.25 घेतली तरी चालतं। आणि इथं सिंपल असा मी गोलाकार देऊन घेत आहे, तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही इथं देऊ शकता, चौकोनी, पंचकोनी, पानगळा, मटका गळा, कुठलाही। कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या ते पाव इंचापासून गोलाकार मी इथं दिलेला आहे। जर तुम्हाला आणखी जरा गळा थोडासा पसरून पाहिजे असेल तर नॉर्मल अशी बाहेरून अशी लाईन ड्रॉ केली तरी चालतं। या पद्धतीने आता पाठीमागची सर्व मार्किंग झालेलं आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण आता पुढचा भाग कटिंग करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग। नंतर स्टिचिंग तर खूप सोपं होतं अशा ब्लाऊजचं। तर इथं असं हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपला पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करून झालेला आहे। तर बघा ओपन केल्यानंतर या पद्धतीने दिसेल। तर आता आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत। तर पुढच्या भागासाठी आहे जे फोल्ड केलेलं कापड आहे ते थोडंसं इथं मी वाढवून घेतलेलं आहे। पुढच्या भागासाठी थोडंसं कापड जे आहे ते वाढवून घ्यायचं आहे, साधारणतः 2 इंच एवढं अंतर एक्स्ट्रा असावं। तर ते का आपण एक्स्ट्रा, म्हणजे पुढच्या भागासाठी कापड एक्स्ट्रा घेणार आहोत, तर इथं तुम्हाला आता आपण टाकलेल्या मापांवरून तुम्हाला कळेलच।
तर एक्स्ट्रा कुठे कापड थोडंफार असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आणि छान असं मस्त कापड हाताने व्यवस्थित सरळ करून घ्यायचं। तुम्हाला शक्य असेल तर प्रेस करूनही घेऊ शकता, म्हणजे वेळ तुमच्याकडे असेल तर प्रेस करूनही घेऊ शकता। तर इथं बघा पुढच्या भागाला सुद्धा मी 14.5 इंचावरतीच एक मार्किंग केलेलं आहे, म्हणजे उंची जी आहे ती इथं मी तेवढीच घेतली, पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तिथं तेवढीच। आणि इथं अर्ध्या इंचावरती इथं मी मार्किंग करून घेते आहे। तर हे अर्धा इंच आपण प्रिन्स कट ब्लाउजच्या पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घेत असतो, तर कशासाठी, हुक लूक पट्टीसाठी हे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो। आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं। आणि सर्व मापे जी आहेत ती हे अर्धा इंच सोडूनच सर्व मापे इथून पुढचे आपल्याला इथं टाकायची आहेत। तर पाठीमागचा जो भाग आपण कटिंग करून ठेवला होता तो बरोबर अर्धा इंच सोडूनच त्या लाईनवरच इथं आपण पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे असा, आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे असं करून घ्यायचं अगोदर। त्याच्यानंतर काय काय बदल करायचे ते तुम्हाला सांगते। गळा रुंदीचं सुद्धा इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथं कॉर्नरपासून इथं सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढचा मुंडा इथून काढता येतो। तर इथं या पद्धतीने आपण सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, तर इथं आपण मार्किंग केलं होतं तिथून खाली अर्ध्या इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा, अर्ध्या इंचावरती। आणि पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे। पुढच्या मुंड्याचा जो आकार असतो तो खोल असतो आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार असतो तो थोडासा उतळ असतो। तर इथं बघा पुढच्या भागासाठी आणखी एक चेंज इथं करायचा बघा, पूर्ण उंचीमध्ये आणखी अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे। तर टोटल पुढच्या भागासाठी आपण पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच ॲड करतो आणि पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंच ॲड करतो। तर ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। हे अर्धा इंच प्रिन्स कट ब्लाउजच्या पुढच्या भागासाठी आपण इथं ॲड केलेलं आहे, म्हणजे टोटल आपण 1.5 इंच ॲड केलं। तर ही लाईन ड्रॉ करून घेतली आपण। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे या ब्लाउजचा तो तयार 5.5 आहे, म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 6 इंच घेतलं आणि खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे या पद्धतीने। आणि इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं याला पण मी सिंपल गोलाकारच काढणार आहे आणि सिंपल असा गोलाकार देऊन घेतला आहे। कॉर्नरपासून अर्धा इंच ते पाऊण इंचावर आपण गोलाकार द्यायचा असतो, अर्धा किंवा पाऊण। तर सर्व मापे आपण अर्धा इंच सोडूनच इथं टाकणार आहोत। तर आता बघा प्रिन्स कटसाठीची महत्त्वाची मापे आता इथून पुढे आहेत। तर वरून खालती 34 साईजच्या ब्लाउजसाठी 10.5 इंचावरती टक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे, 10.5 इंचावरती। तर इथून बघा 3.5 इंचावरती इथं मी एक मार्किंग देणार आहे बघा, अर्धा इंच सोडून 3.5 इंचावरती इथं मी एक मार्किंग दिलेलं आहे। आणि तिथून खाली बघा बरोबर, म्हणजे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ती लाईन धरायची नाही, वरची जी लाईन आहे ती तिथून 4 इंचापर्यंत आपलं माप आहे का ते चेक करायचं आहे। तर आपलं बरोबर इथं 4 इंचच माप भरलेलं आहे। जर 4 इंच तुमचं भरत नसेल तर तुम्ही 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा। इथं 4 इंचावरती आपण इथं आता लाईन ड्रॉ करून घेऊया। माझं मार्किंग इथं भरलेलं आहे 4 इंच, तुमचं भरत नसेल तर 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने। तर आता इथं 1.5 इंचावरती एक मी इथं मार्किंग केलं आणि 1.5 इंचापासून वरती 2 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीनं। आणि आता आपण इथं आता आकार काढणार आहोत प्रिन्स कटोरीचा। तर आकार काढण्यासाठी इथं मी कापड जे आहे ते फिरवून घेतलं आणि या पद्धतीने इथं मी आकार काढलेला आहे। तर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे आकार पटकन जमतील। तर या पद्धतीने इथं मी आकार जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। इथं मी 1.5 इंचावरती 1.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेणार आहे। तर इथं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे बघा, कारण इथं आपण 1.5 इंच वरती मार्किंग केलं होतं म्हणून ते 1.5 इंच आपण इथं वाढवलेलं आहे। आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, 1.5 इंचाला आपण इथं मिळवलेली आहे। तर आता आणखी काय करायचं पुढच्या भागासाठी, तर इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा खाली, म्हणजे पूर्ण उंचीमध्ये। तर हे जे मी मार्किंग केलेलं आहे आता ते कटिंग होऊन जाणार आहे। तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते तिरक्या लाईन असं ड्रॉ करून घेतलं आणि इथून इथपर्यंत
आणि मधला जो पट्टा आहे तो कटिंग होऊन जाणार आहे. कटिंग करताना तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीनं इथं आता आपली सर्व मार्किंग झालेलं आहे आणि आता ही कटिंग करूया. तर सावकाश बघा कटिंग करतानाचा व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्या कुठल्या लाईन कटिंग केलेल्या आहेत. तर सावकाश मी कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटिंग कसं करायचं आहे. तर पाठीमागचा मुंड्याचा जो आकार आहे तो कटिंग करायचा नाही, पुढच्या मुंड्याचा आकार आहे तोच कटिंग करायचा आहे. व्यवस्थित जो खोल मुंडा असतो आपला तोच कटिंग करायचा आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं मध्ये कट देऊन गळ्याचा आकार कटिंग करायचा आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत. त्याच्यानंतर इथे बघा या पद्धतीने हे कटिंग करायचं आहे. मी जे लाईन काढलेले आहे जादा ते कटिंग होऊन जातं बघा इथं या पद्धतीने. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणते भाग कसा कटिंग म्हणजे कसे कटिंग केले ते. तर या पद्धतीने पुढच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता बाही कटिंग करणार आहोत. तर बाहीसाठी इथं मी फोल्ड करून कापड घेतलं बघा या पद्धतीनं. आणि उंची आपण मोजायची आहे, म्हणजे आपल्याला जेवढी बाही कटिंग करायची आहे तेवढं मापाचं कापड आहे का ते. तर आणखी एकदा मी फोल्ड केलेलं आहे. याच्यामुळे काय होईल तर दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होतील बघा. आडवं एकदा फोल्ड केलं आणि उभं एकदा फोल्ड केलं कापड. आणि आता आपण मापे टाकणार. जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, कारण ही अस्तरची बाही आहे. तर बाहीची तयार उंची 4.5 आहे प्लस 1 इंच. डाऊन 2.25 घेतलेला आहे. आणि बाहीची जी रुंदी असते ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर इथं मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं. तिथून आत 1 इंचापर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेतली, म्हणजे 7.5 इंचापर्यंत. आणि आता आपण बाहीची मापे टाकूया, म्हणजे दुसरी इथंपर्यंत बाहीची मापे आपण टाकून झाली. आणि आता पुढची टाकूया. तर इथून इथंपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथे बघा इथे पण आहे अशी खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अगोदर. आणि त्याच्यानंतर 1 इंच आतल्या साईडला एक म्हणजे मार्किंग केलं आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथं आता बाहीचा आकार काढायचा आहे. तर बघा इथं समान 3 भाग करायचे आहेत आणि नंतर आकार काढायचे आहेत. तर इथं बघा खाली 1/2 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथं वरती 1/2 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे आपल्याला दोन्ही बाहीचे जे मुंड्याचा आकार आहे ते काढता येतील. तर हे आपण इथंपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. त्या तिरक्या लाईनचे 3 समान भाग करायचे अगोदर आणि नंतर मग आकार काढून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. आणि इथं मार्किंग झालेलं आहे बाहीचं सुद्धा. तर हे जे आकार आहे ते तुम्हाला प्रॅक्टिसने जमतील. आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होणार आहेत. त्याच्यानंतर ओपन करून पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. आणि मध्ये कट द्यायचा आहे बाहीच्या मध्यावरती. आणि खालच्या साईडला पण इथं कट देऊन बाही सेपरेट करून घ्यायची आहे बघा. इथं या पद्धतीनं बाही जी आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे. या पद्धतीने बाहीचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर अस्तरचं सगळंच कटिंग आपलं इथं झालेलं आहे. आता मेन ब्लाऊज पीसचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा काठाचं जे कापड आहे तिथं आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे. आपलं मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते सुद्धा मी फोल्ड करून ठेवलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होती.
तर इथं मग आपलं पहिल्या काठ आपल्याला बाहीसाठी वापरायचे असतात, म्हणून हे इथं मी सर्वात पहिल्यांदा बाही कटिंग करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला दुसरे पार्ट कटिंग करायला सोपं जातं काठाचं कापड एकदा बाहीसाठी वापरलं का. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला. तर उरलेलं जे कापड आहे ते मी फोल्ड करून असं ठेवलेलं आहे, म्हणजे 2-2 भाग आपले एकाच वेळी कटिंग होतील. पाठीमागचा जो भाग आहे तो तेवढा बंद बाजूलाच गळ्याचा भाग आला पाहिजे. पाठीमागच्या भागाचा गळ्याचा जो भाग आहे तो आपण जिथं कापड फोल्ड करतो तिथंच आला पाहिजे, म्हणजे बंद बाजूलाच, तरच आपला पाठीमागचा भाग अखंड निघतो. तर असे सगळे राहिलेले जे पार्ट आहेत ते याच्यावरती मी इथं असं ठेवलेले आहेत. राहिले किती, फक्त 3 पार्ट, 4 पार्टमध्येच प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग होतं. तर हे असं मी इथं कटिंग करून घेते. या पद्धतीने आणि याबरोबर आपलं कटिंगसुद्धा सगळं तयार झालेलं आहे, कटिंग करून अस्तरचं, मेन ब्लाउज पीसचं. बघा इथं या पद्धतीने. तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.